नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता 3 ते 6 न्यू चित्रा टॉकीज वाई येथे बघितला योद्धा हा सिनेमा। एक साधारण ऍक्शनपट असेल अशी माझी अपेक्षा होती, पण हा सिद्धार्थ मल्होत्रा अभिनीत हा यश जोहरचा हा सिनेमा अतिशय चांगला निघाला। या सिनेमात ऍक्शन तर आहे, थ्रिल आहे आणि थोडं रहस्य आणि असे अचानक अरे हा पण असा आहे वे, अगं हे असं आहे वे, हा ह्या बाजूने हा असा होता, म्हणजे असे अचानक एकदम हे झालेले टर्न सुद्धा आहेत। त्या 2-3 टर्न आहेत। थोडंसं अगदी फायटरशी मिळतं जुळतं आहे, अगदी थोडं, पण हा विचार केला तर फायटर पेक्षा चांगला आहे। कारण आणि सिनेमा इंटरव्हल कधी झालं कळलं नाही। अर्थात छोटासाच सिनेमा आहे हा, पण तरी इंटरव्हल झाला, अरे झाला पण इंटरव्हल एवढ्यात, म्हणजे असा इतका फास्ट पळाला पिक्चर हा, कुठेही थांबला नाही जास्त, पटापटा असा चालला। हा सिनेमा भारत पाकिस्तानवरच आहे, त्यामुळे तुम्हाला वाटेल अरे हा तोच विषय, मग ते गदर सारखा अजिबात नाहीये। पण काय लोकांना गदर आवडतो। हा पिक्चर अगदी शांतपणे बघणारे, असं वेगळं काहीतरी स्टोरी आणि स्टोरीमध्ये अचानक बदल, अचानक असं ज्याला आवडतं त्यांनाच हा पिक्चर आवडेल। हा काय जास्त चालला नाही कुठं पिक्चर, पण पिक्चर चांगला आहे अतिशय। आणि असे पिक्चर चालत नाहीत तेव्हा फार वाईट वाटतं। मिशन राणीगंज, हा योद्धा आणि काहीतरी बिंडोक कुठले तरी चालतात पिक्चर। सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा हा मला नट सध्याच्या ह्याच्यात आवडतो, कारण ऍक्शन एकदम, चेहरा बिरा, पर्सनॅलिटी, उंची, चालणं बिलणं सगळंच चांगलं आहे। दुसरी आहे राशी खन्ना आणि दिशा पटानीनं विमानातल्या त्या हवाई सुंदरीचं काम केलंय, पण दिसली लय भारी। अरे मी ओळखलं पण नाही दिशा पटानी, म्हणजे नाचली तरच ओळखली जाते का ही दिशा आहे म्हणून, नाचली नाही म्हणून नाही ओळखलं, पण तिची ऍक्शन लय भारी दिशा पटानीची। आणि मग बाकी काय फारसे हे नाहीत। हा एक चित्तरंजन त्रिपाठी हा एक नट आहे बघा। एक फ्लाइट मधला पॅसेंजर दाखवलाय, त्याने मात्र मजा आणली। मजा म्हणजे काय, त्याचे गैरसमज होतात आणि तो अति शहाणपणा करायला जातो त्या ह्याच्यात, आणि मग त्याला कसं ताप होतं ते दाखवलंय। छोट्याशा भूमिकेत रोनित रॉय पण आहे, त्याचं पण काम चांगलं आहे। सिनेमा खरंच बघा, आणि ज्याला सिनेमा आवडेल ना त्यानं आपला बुद्धिमत्तेचा IQ एकदम चांगला आहे असं मनाने ठरवून घ्यायचं। काय कुठं IQ टेस्ट तपासणी करायची जरूर नाही। ज्याला हाच सिनेमा आवडेल त्याची बुद्धिमत्ता चांगली असं समजायचं। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।